आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून गणेशोत्सव म्हटला की स्पर्धा आल्या। स्तोत्र पठणापासून ते वेशभूषेपर्यंत अनेक स्पर्धा होतात। एकांकिका नाटकं सादर होतात। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सहभागी करून घेणाऱ्या या विविध स्पर्धा आणि उपक्रमांसाठी लागणारी एक गोष्ट म्हणजेच विविध पेहराव। हे ड्रेस पुरवायचं काम करत आहेत श्रीयुत संजय पाटील। नाटकं, भारुडं आणि विविध सणांनिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आणि उपक्रमांसाठी साजेसे कपडे पुरवणारे संजय पाटील आहेत आपल्या आजच्या भागाचे पाहुणे। नमस्कार। नमस्कार। आम्ही सारे खवय्येमध्ये सगळ्यांचं स्वागत। मला ओळख करून देता? मी सुवर्णा पाटील, हे माझे मिस्टर संजय पाटील, ही माझी मुलगी सोफिया पाटील। तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे। ओके, आणि तुमचा बिझनेस आहे माझा का? बिझनेस आहे, ड्रेस मटेरियल सप्लाय करतो मी। कुठल्या कुठल्या टाईपचे कॉस्ट्युम्स असतात? नॉर्मली आता ग्रुप डान्स वगैरे, हिप हॉप वगैरे सगळं वेस्टर्न कल्चर जास्त चालतं। बरोबर, आणि गणपतीच्या डेकोरेशनसाठी लागणारे पण तुम्ही सप्लाय करता? डेकोरेशनसाठी जास्त काय लागत नाही आपल्याकडनं, फक्त स्टॅच्यूला कपडे वगैरे लागले तर लागतात। हा, स्टॅच्यूज ना, म्हणजे जे काय मागे ते बॅकग्राऊंडसाठी थोडं लागतं, वेगळं उभं करतात जग त्यासाठी लागणार। त्याच्यासाठी। आणि तू काय करतेस? 10वीत आहे मी। 10वीत, म्हणजे एकदम जोरदार अभ्यास चालू आहे। आणि तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी आहे? नॉनव्हेज नॉनव्हेज म्हणजे एकदम फिश वगैरे। अच्छा, ओके। तिखट झणझणीत। म्हणजे गणपतीच्या काळात नाही, गणपतीच्या काळात आणि श्रावणामध्ये श्रावणात नाही। मग श्रावण महिन्यात जास्त करून काय करायचं? व्हेजिटेबल्स सगळे भाज्या normally. सगळ्या. हा, मुलांना तर काही आवडत नाही, त्याच्यामुळे पिझ्झा, बर्गर किंवा सँडविच वगैरे असं सगळं वेगवेगळे पदार्थ त्यांना करून द्यायला लागतात मला। ओके, मग तुम्ही त्या सगळ्या टाईपच्या डिशेस करते। ओके, आणि घरी कोण कोण असतं? माझे सासू सासरे, मिस्टर, मुलगी आणि एक मुलगा आहे। ओके, आणि मुलगा काय करतो? मुलगा 5th स्टँडर्डला आहे। अच्छा, लहान आहे तो? लहान आहे तो। पण तुम्ही पण बिझनेस मध्ये हेल्प करता का? हो, करते। काय करता? सीझनच्या वेळेला ड्रेसेस वगैरे काढून देते। ओके, म्हणजे सगळं सेटअप ऑर्नामेंट्स वगैरे त्यांना सेट लावून देते। बरोबर, आणि ड्रेस वगैरे द्यायला मदत करते। ओके, दॅट्स नाईस। आणि तुम्हाला जेवणाची पहिल्यापासून आवड आहे, जेवण करण्याची? हो, पूर्वीपासून आवड आहे। मग तुमची स्पेशालिटी अशी काय आहे? ते तुम्हालाच काय आवडतं तुम्ही केलेलं? मला चिकन बिर्याणी वगैरे आवडते नॉनव्हेज मध्ये। आणि व्हेज मध्ये म्हटलं तर मिक्स व्हेजिटेबल्स वगैरे, व्हेज कढाई। ओके, आणि तुमच्या घरी गणपती असतो? हो, माझ्या घरी। मग तेव्हा काय वेगवेगळे नैवेद्याचे प्रकार करता? ते वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करतो आम्ही। ओके, आणखी लाडू वगैरे ते सगळे प्रकार असतात। तुमच्या माहेरी पण असायचं गणपती? हो, माहेरी पण आहे। पण मग आता तुम्ही काय करता? माहेरी पण असतो आणि सासरी माहेरी पण एक असतो? दिवस 1-2 तास जाऊन येतो बस, नाही। राईट, हा. बाकी सगळे इकडेच असतात। आणि मग सासूबाईंच्या हाताखाली तुम्ही वेगवेगळे पदार्थ शिकलात का इथे आल्या? हो, आईंनी शिकवलं, सासूबाईंनी शिकवले। सो दोन्ही हा, आजीनी पण 1-2 पदार्थ शिकवलेले आहेत। ते तर म्हणजे अगदीच आजीकडून शिकवले। मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय? एक आहे बेसन चॉकलेट बर्फी, एक केळ्याची बर्फी आणि एक पनीर मालपोहे। पनीर मालपोहे खूप वेगळं साऊंड करताय। आपण जाऊया तुमच्या किचन मध्ये। आपली पहिली रेसिपी कुठली आहे? बेसन चॉकलेट बर्फी। बेसन चॉकलेट बर्फी, मला साहित्य सांगता? ही आहे चण्याची डाळ 4 तास भिजत ठेवून मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे। आणि हे साजूक तूप आहे, पिठी साखर, मावा, चॉकलेट पीसेस आणि ड्रायफ्रूट। सगळ्यात आधी काय करायचं? थोडंसं साजूक तूप टाकायचं। वाटलेली डाळ ही 4 तास एक वाटी, 4 तास भिजत ठेवून मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे। अगदी फाईन वाटायची आहे का? एकदम फाईन वाटायची। ही तुम्ही डिश इम्प्रोवाइज केलेली आहे का तुम्ही नेहमी करत आलाय? नेहमी करत आले।
हो चॉकलेट बेसन म्हटलं तर माझ्या मुलाला खूप आवडते. हो हो. बेसनचे लाडू किंवा हे असे चॉकलेट बेसन खूप आवडतं. पण इथे आपण ओली डाळ घेतली, म्हणजे बेसनाच्या लाडूसाठी कसं आपण बेसन घेतो. बेसन घेतो, हां बरोबर आहे. पण असंही छान होतं हे. ओके. किंवा ह्याची वाटलेली जेव्हा आपण आलू वड्या बनवतो ना, तेव्हा आपण बेसन यूज करतो ना, त्याच्याऐवजी वाटलेली डाळ पण आपण वापरू शकतो. अच्छा, ही खूप चांगली आयडिया, मी ट्राय करेन. थोडंसं घी लागेल आपल्याला, हवा असेल त्याप्रमाणे आपण घी टाकू शकतो. असं सारखं हलवत राहायचं, ते असं चिकटू नये म्हणून. आता शुगर टाकून देऊया. आपल्याला गोडवा किती हवाय त्याच्यावर आहे, त्याच्यावर आहे. जास्त गोड हवा असेल तर जास्त साखर वापरू शकतो, कारण आपण ते चॉकलेट पण तुम्ही त्याच्यात हा चॉकलेट पण घालणार आहे. त्या अंदाजाने घातलं पाहिजे, नाही तर मग जास्त गोड होणार. हो. आणि थोडंसं साजूक तूप टाकायचं. आता आपण खवा टाकूया त्याच्यामध्ये. हे पण आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता त्याच्यामध्ये. हा, आणि खवा घालणार असो तर तुपाचा अंदाज पण त्याप्रमाणे त्याच्यामध्ये, कारण खव्यात ऑलरेडी खूप तूप असतं म्हणून तूप टाकताना 2-2 स्पून टाका. हा, चॉकलेट पीसेस टाकून द्या. 4 पीसेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, कुठल्याही प्रकारचं चॉकलेट. म्हणजे ज्यांना डार्क चॉकलेट कोणी असं गोड ह्याच्यात खात नाही, पण मला बेसिकली डार्क चॉकलेट आवडतं म्हणून. आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून द्या. आता हे झालंय ना, झालेलं आहे. आता एका डिशला साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि मग नंतर हे मिश्रण त्याच्यात टाकायचं आहे. घालू का हे? घाला आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं. आणि असं थोडंसं असं जर प्रेस करायचं, ते ऍक्च्युली प्लास्टिकनी पण ज्यांना करायचं ते तसं करू शकता. म्हणजे आता हे आपण सेट करायला ठेवून द्या आणि पाहिजे तशा आवडीनुसार तुम्ही त्याचे शेप्स करू शकता. आणि सेट करून बाहेर काढलं की आपली डिश तयार. डिश तयार. मग आपण हे सेट करायला ठेवूया. हो या, आम्ही हे सेट करायला ठेवतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बेसन चॉकलेट बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 4 तास भिजवून वाटलेली चणा डाळीची भरड, साजूक तूप, खवा, पिठी साखर, चॉकलेटचे तुकडे आणि ड्रायफ्रुट्स. प्रथम कढईमध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये चणा डाळीची भरड परतून घ्यावी. त्यामध्ये 2 चमचे पिठी साखर, 1 चमचा साजूक तूप, खवा, चॉकलेटचे तुकडे आणि ड्रायफ्रुट्स घालून मिश्रण खमंग भाजून घ्यावं. एका ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण थापावं आणि फ्रीजमध्ये सेट करून त्याच्या वड्या पाडाव्यात. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. तर मला याचं साहित्य सांगता? पनीरची पेस्ट, शुगर, गव्हाचं पीठ, साजूक तूप, रबडी, बदाम आणि पिस्त्याचे काप. सगळ्यात आधी काय देऊ? पनीरची मिक्सरला लावलेली पेस्ट. हे नुसतं पनीर मिक्सरवर काढलं, पेस्ट फक्त केली पनीरची पेस्ट. साखर हे मिक्स करून घ्या. म्हणजे आपण बेसिकली वाटताना पनीर मिक्सर मधनं काढताना सुद्धा साखर घातली तरी चालेल. म्हणजे आपल्यावर येते. अशी वेगळी घातली तरी चालेल, पण अशी वेगळी घातल्यावर पेस्टच म्हणजे ही पिठी साखर घालायला लागणार. पण मिक्सर मध्ये असेल तर साधी साखर ही चालेल. आता गव्हाचं पीठ घ्यायचं. आता ह्याचं काय करणार? आता ह्याचे छोटे छोटे असे पोळे करून घेऊ. तव्यावरती धिरडी घालतो तशी घी टाकून पोळे करू. मग आता आपण त्याची तयारी करूया. आपल्याला आहे का? अच्छा, त्याच्यामध्ये आपल्याला घी टाकायचं. इकडे स्प्रेड करून घ्यायचं. मला सांगा ह्याचं एक्झॅक्ट प्रमाण काय आहे पनीरचं, पिठाचं आणि साखरेचं? 1-1 वाटी घेतलं तरी चालेल. तिन्ही 1-1 वाटी घेतलं तरी चालेल. आणि अशी धिरडी घालता येतील एवढं जरी ठीक झालं, ते जर जाडसर झालं आपल्याला वाटलं तर थोडंसं तुम्ही दूध टाकू शकता. दूध घालायचं थोडं पातळ. हो, थोडं पातळ करण्यासाठी दूध घालायचं.
आपण दीदी करतो तसं दोन्ही बाजूनी करून हा घ्यायचं का दोन्ही ते? बाजूनी करायचं. आणि असं थोडंसं ब्राउनिश होऊ द्यायचं. हा ब्राउनिश होऊ द्यायचं. ओ हा मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला. असा जरा डार्क ब्राऊन रंग आला पाहिजे ना त्याला. ते थोडंसं असं शेप असं थोडंसं वाकडं तिकडे झालं तरी नो प्रॉब्लेम. आता ह्याच्यात काढूया. ओके. आणि हे थोडे गार झाल्यावर घालायचे का रबडी? नाही नाही लगेच घालू शकतो आपण. ते गरमही खाऊ शकतो आणि थंडही ओ. खाऊ शकतो. मग घालू काही? हो घाल. कारण रबडी एकदम थंड असते ना. हा आता आपली डिश तयार आहे. तयार आहे. चला तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. पनीर मालपोहा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीरची पेस्ट, पिठी साखर, गव्हाचं पीठ, रबडी, साजूक तूप, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कुस्करलेलं पनीर घेऊन त्यामध्ये पिठी साखर एकजीव करून घ्यावी. या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ घालून ते सैलसर मळून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये या पिठाचे मालपोहे घालून ते तळून घ्यावेत. या मालपोह्यांवर रबडी आणि ड्रायफ्रुट्सचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. तर मला ह्याचं साहित्य सांगता? हो. हे बनाना केळी आहेत, खोबऱ्याचा किस आहे, दूध आहे, शुगर आहे, अक्रोडचे तुकडे, वेलची पावडर, रंग आणि हे घी. सगळ्यात आधी काय करायचं? थोडंसं साजूक तूप टाकायचं. मॅश केलेले बनाना. ही रेसिपी माझ्या मुलींनी मला शिकवली आहे. अरे वा. आणि ती कुठं शिकली? ते तिचं तिलाच माहित. ती व्यवस्थित मॅश केली तर इकडे जरा थोडंसं आपल्याला कमी म्हणजे पण थोडंसं असं केळ्याची फोड एखादी लागली तरी ती छान लागते. हां तसंही चालेल. गणपतीमध्ये केळी तर खूप असतात सगळ्यांकडे. त्याच्यामुळे पटकन असं त्याचा सदुपयोग. हां पटकन असं होणार हा नुसती पदार्थ शिकरण करण्यापेक्षा याच्यामध्ये हे आपण बर्फी करू शकतो. तुमच्या मुलांना जास्त गोड आवडतं का जास्त तिखट? नाही तिखट. तिखट. गोड फक्त पदार्थ गणपतीमध्येच आम्ही करतो जास्त करून. आता पुरणपोळी वगैरे आवडते त्यांना पण नॉर्मली हे स्वीट गणपतीमध्येच करतो. आता याच्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून घेऊया. खोबऱ्याचा किस म्हणजे हे कुठलं खोबरं घेतलं? सुक्क खोबरं. ओके. म्हणजे डेसिकेटेड किंवा मार्केटमध्ये ही पावडर मिळते. किंवा आपण ओके. किंवा आपण घरीही करू शकतो पण ते खोबऱ्याच्या वरचं ब्लॅक नाही घ्यायचं. ओनली व्हाईट. हां. ओके. म्हणजे सुक्या खोबऱ्याचा पांढरा भाग फक्त किसून घ्यायचा आहे. किती घालू? 2 स्पून घालू शकतो. ह्याच्यामध्ये काय एवढं किती आपण घातलं तरी नो प्रॉब्लेम. त्याला ती कन्सिस्टन्सी पण आली पाहिजे ना वडीची. हो हो. ह्याच्यात ओलं खोबरं नाही का वापरत? वापरू शकतो म्हणजे हवं पण टेस्ट मध्ये जरा थोडंसं कारण काय केळी पण एकदम सॉफ्ट असतात त्याच्यामुळे आणखीन ते खोबऱ्यात ते टाकलं तर आणखी नरम नरम असं होऊन जाईल. बरोबर. ती अशी वडी नाही होणार. वडी नाही होणार ते. हां हे झालेलं आहे. ओके. आता तुम्ही हे टाकू शकता अक्रोडचे पीस. अक्रोड खूप हेल्दी असं म्हणतात. हो हेल्दी असतं ते. नंतरही वरून पण आपण टाकू शकतो किंवा याच्यामध्ये. व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. केळं तर काय लगेच लगेच शिजतं. फक्त जे खोबऱ्याचा किस आहे ना तो थोडासा शिजवून घ्यायचा. नाहीतर मग लाईटली थोडासा गॅसवर भाजून घ्यायचा. मग ते उग्र आणि मग ते पटकन होऊन जाणार जर आपण खोबरं भाजलं तर. बरोबर. जर नाही ते सुकं खोबरं भाजलेलं नाही घेतलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त वेळ जर आपल्याला भाजायला लागेल. ओके झालेलं आहे. दूध टाकून घेऊया आता आपण. टाका आणखी नेक्स्ट स्पून. नाहीतर अगोदर जे केळी आहेत ना ती दुधामध्ये शिजवू शकतो आपण. कुस्करून आधी त्याच्यात आणि मग आपण आधी घी मध्ये शिजवली ना तर मग ती दुधामध्येही अगोदर शिजवू शकतो.
आता साखर टाकून घ्या. बनाना तर ऑलरेडी गोडच असतात, म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं थोडं बस? टाक बस. आणि पिठी साखर असल्यामुळे ती कधी ठीक. लगेच विरघळून जाते. विरघळून जाते. शेवटी वेलची पावडर थोडीशी टाकून घ्या. थोडीशी फ्लेवरसाठी. थोडी. मी याच्यात रंग घालू का आता? हो. अगदी थोडा ना. ते हा खरा बरेच लोक म्हणतात पाण्यात थोडासा विरघळवून घातला. दुधामध्येही चालेल. आपल्याकडे दूध आहे ना, त्याच्यामध्येही चालेल. थोडंसं मिक्स करून टाकलं किंवा डायरेक्टही चालेल. डायरेक्टही चालतं. ओके. पण दुधामध्ये टाकलं तर तो व्यवस्थित कलर येईल पटकन. मस्त रंग आला याला. आणि तुम्ही कुठलाही रंग वापरू शकता ना, हवा कोणताही असेल तर? रंग वापरू शकतो. आणि हे पण फ्रीज मध्ये सेट व्हायला हो, ठेवायचं का? फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवायचं. आणि हे आता सेट व्हायला ठेवलं की 15 मिनिटामध्ये वगैरे अर्धा मग तास कापून serve कापून सर्व करू शकतो. त्यानंतर हे पण तसंच करू शकतो. ओके. आता हे आपण सेट करायला सेट ठेवूया. करायला ठेवूया. आम्ही हे सेट करायला ठेवतो, तोपर्यंत तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. केळ्याची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळ्याचे तुकडे, सुक्या खोबऱ्याचा किस, दूध, पिठी साखर, वेलची पूड, अक्रोडाचे तुकडे, साजूक तूप आणि खायचा रंग. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये कुस्करलेली केळी परतून घ्यावीत. त्यामध्ये तूप, सुक्या खोबऱ्याचा किस, अक्रोडाचे तुकडे, 2 चमचे दूध, साखर आणि वेलची पूड घालून मिश्रण शिजवून घ्यावं. ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण पसरून घ्यावं आणि थंड करून त्याच्या वड्या पाडाव्यात. आपले तिन्ही डिशेस तयार झालेत. आता वेळ आली आहे ते टेस्ट करायची. पण त्याआधी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलात आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात. Thank you. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. थँक्यू. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुमच्या रेसिपीज आमच्या ईमेल आयडी वरती किंवा आमच्या पत्त्यावरती आम्हाला लिहून पाठवा. आम्ही सारे खवय्येची टीम तुमच्या घरी नक्की येईल. आणि हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. आपण पहिल्यांदा काय बनवणार आहोत? आपण वरीच्या तांदूळाचे रसगुल्ले आपण बनवणार आहोत. पोह्याची बर्फी. गणपती बाप्पा मोदक प्रसादाचे. गणपती बाप्पाने मोदक उचलला, तोंडात टाकला, म्हणाला वा क्या बात है. मी दचकलो, कारण काय माहितीये का, ते मोदक होते ना, शुगर फ्री मोदक होते. आम्ही सारे